मिनिटात आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. पाहुण्यांचं आगमन होत आहे आणि सगळ्यांचं मी तन्मयी मंडळी स्वागत करते. ते येतीलच, परंतु मी मान्यवरांचे स्वागत करते. आणि नारदीय कीर्तन महोत्सवामध्ये आज आपण एक जयघोष करूया. सगळ्यांनी नाश्ता केलेला आहे. आपण पुणेकर आहोत आणि पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे, त्यामुळे सांस्कृतिक राजधानीत आपला आवाज दुमदुमलाच पाहिजे. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. धन्यवाद. मंचावर उपस्थित मी सर्वांचेही स्वागत करते. मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय. जे छान आहे ते बाप्पाचा प्रसाद म्हणून घेऊन जायचं बरं का, आणि जे उणं असेल ते इथेच सोडून द्यायचं. पक्का प्रॉमिस? आवाज नाही आला. प्रॉमिस? लॉक किया जाए. धन्यवाद. मी रंगमंदिरामध्ये डॉक्टर सतीश देसाई सर आणि कृष्णकुमार गोयल सर यांचं स्वागत करते. आपण 5 मिनिटात कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी अध्यक्षीय कार्यक्रम छोटासा घेणार आहोत. मी सगळ्या मान्यवरांना 5 मिनिटात रंगमंदिरात आल्यानंतर व्यासपीठावर येण्याचं आवाहन करते. धन्यवाद. यानंतर देसाई सरांचा सत्कार निवेदिताताई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. स्वागत माफ करा, स्वागत करावं अशी मी विनंती करते. नाही हां, आणि मुलांनी जी चित्र आणली आहेत ती देसाई सर आणि गोयल सरांना दाखवावी अशी तुमच्या बालचमूंना मी विनंती करते. हात वर करून चित्र दाखवा तुम्ही काढलेली. मस्त मस्त. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की जय. जोरदार घुमू दे की आवाज. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की जय. सर्व असणाऱ्या अशा या गणरायाला स्मरून पुढच्या कार्यक्रमामध्ये मी दामणे मॅडम, नंतर पिंपळे मॅडम आणि भावे हायस्कूलचे सर यांचं सुद्धा मी भावे हायस्कूलचे जयसिंग सर आणि साया सिंग सर यांचेही स्वागत करते. त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात पिंपळ मॅडमनी वर यावं आणि सत्कार स्वीकारावा. दामणे मॅडमनी त्यांच्या पाठोपाठ यावं आणि भावे हायस्कूलच्या सरांनीही यावं अशी मी त्यांना विनंती करते. भावे हायस्कूलच्या मॅडम किंवा सर त्यांनी यावं आणि प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार स्वीकारावा. सगळ्यांना उत्साह आहे का नाही गणपती बाप्पाचा ऐकायला? गोयल सरांच्या हस्ते मॅडमचा सत्कार होत आहे. गणपती बाप्पा. त्यानंतर मराठे मॅडम. देसाई सरांना विनंती करते की त्यांनी मराठे मॅडमचा सत्कार करावा. यानंतर आदरणीय कृष्णकुमार गोयलजी, निर्मलाताई जगताप ज्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, म्हणजे तन्मयीने याच्याकरता खूप मेहनत घेतली. म्हणजे की सातत्यानं तिचा आग्रह असतो की पुणे फेस्टिवलमध्ये कीर्तन महोत्सव झालाच पाहिजे. तन्मयी तुला आठवण नसेल कदाचित एखाद्या वेळेला, कारण तू तेव्हा बहुतेक खूपच लहान असेल. पंडित गोविंद स्वामी अफळेंची कीर्तनं याच्यामध्ये व्हायची आपली. कुठलं मंदिर? विकारदास मारुती मंदिरामध्ये व्हायची. आणि आम्ही लहान होतो त्या कीर्तनाला आम्ही ऐकायला जायचो आणि कीर्तन संपल्यानंतर ते ताट फिरवलं जायचं. म्हणजे दिवा असायचा आणि लोकांनी दक्षिणा टाकायची तर आरती. तर गोविंद स्वामी अफळे एक डोळा मिटून हळूच म्हणायचे, माझं लक्ष आहे पावली टाकून रुपया उचलायचा नाही.
म्हणजे कीर्तन करता करता सुद्धा गोविंद स्वामी आपले निजामपूरकर बुवा यांनी सगळ्यांची कीर्तन आम्ही ऐकलेली आहेत. ज्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या या वास्तूमध्ये कीर्तन महोत्सव करतात त्या वास्तूला एक ऐतिहासिक महत्व आहे. शारदेच्या या प्रांगणामध्ये आपण डावीकडून उजवीकडे पाहिली तर मराठी सारस्वतातले सगळ्यात उच्च आणि सगळ्यात सन्माननीय सगळ्या साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष या ठिकाणी आहेत. त्या वास्तूमध्ये ह्या नवीन पिढीला नवीन मुलांना हे सगळं कीर्तनाचं ऐकायला मिळतं आहे, करायला मिळतं आहे. हा फार मोठा चांगला योग आहे आणि पुणे फेस्टिवल त्याकरताच प्रसिद्ध आहे. आज तुम्ही तन्मय ज्या महिला कीर्तनकारांना बोलवलंय त्याच्यामध्ये गेली 20 वर्षापासून ज्यांच्याबरोबर मी अनेक कार्यक्रमांच्या मध्ये काम करतो त्या आमच्या कुबेर पण या ठिकाणी अर्चना पण आहे, तिचे मी मनापासून स्वागत करतो. पुणे फेस्टिवल सातत्यानं या उपक्रमाच्या मागे ताकदीने उभा राहील एवढं चिन्मयला मी सांगतो मेंदळ्यांना. या सगळ्याच्या मागे खरा जो बॅकबोन ज्याला म्हणता येईल तो म्हणजे आमचं प्रवीण वाळिंबे. म्हणजे प्रवीणच्या मनामध्ये असलेली इच्छा आणि प्रवीण काही करू शकतो. काल जुळ्यांचं मोठं त्यांनी बालगंधर्वमध्ये आम्ही भरवलं, पुण्यातले महाराष्ट्रातल्या जुळ्या मुलांना बोलवलं. एक वेगळा उपक्रम, चांगला उपक्रम, लोकांना किती भावला. सगळ्या वर्तमानपत्रामध्ये फोटो आणि त्याची बातमी आहे. तसाच हा आज कमी असतील लोक पण ही सुद्धा काळाची गरज आहे आणि हळूहळू पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये नारदीय ही जी काही तुम्ही संस्था चालवताय ही संस्था सातत्यानं भरत राहू अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो फेस्टिवलच्या वतीनं. तर मेंदळताई तुला आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर मी गोयल सरांना विनंती करते की त्यांनी कीर्तन महोत्सवासाठी आशीर्वाद द्यावेत. एक कार्यक्रम जो सर्वसामान्य पुणेकरांना मनापासून भावतो आणि विशेषतः पश्चिम पुण्यातल्या सगळ्या लोकांना मनापासून आवडतो अशा कीर्तन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी असलेले उपस्थित असते ज्येष्ठ नागरिक त्यावेळेला उपस्थित होते. आजचं वैशिष्ट्य असं की आज नवीन पिढी इथं दिसते. बालमनावर कीर्तनाचा प्रभाव पडावा हा हेतू मनात ठेवून आपण या ठिकाणी 3 शाळातील विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि मला वाटतं ही एक आनंदाची बाब आहे. कारण कीर्तन म्हटल्यानंतर सगळ्यांना काय वाटतं आता सर्व झालं, आता करून करून भागले आणि देवपूजेला लागले अशी एक समज आहे. कीर्तन हे 50 नंतरच करायला हवं अशी लोकांची भावना झाली आणि मग ज्येष्ठ नागरिकच त्याला उपस्थित असतात. पण एक चांगली सुरुवात निवेदिता मेंदळे यांनी केलेली आहे की बाल मुलांना बोलून या ठिकाणी कीर्तनाचं महत्व, कीर्तनामुळे काय घडतं, आपल्या मनामध्ये काय बदल होतो, त्याचा अर्थ काय आणि हे जे कीर्तन होतं त्या कीर्तनामध्ये संदेश काय आपल्या पूर्वजांचा आणि त्या दृष्टिकोनातून त्याचा परिणाम आपल्या सगळ्यांच्या मनावर नक्की घडेल. आपण या महोत्सवासाठी बसापमध्ये घेतलं हे चांगलं केलं कारण हे सिटीमध्ये असल्यामुळे उपस्थिती वाढते आणि हा उपक्रम या पद्धतीने या पुढच्या काळातही चालू राहायला पाहिजे. निर्मला जगताप या फार मोठ्या कलाकार आहेत, परदेशातही जाऊन राहिल्यात, भारतामध्ये अनेक ठिकाणी त्यांची कीर्तनं झालेली आहे आणि मला वाटतं एक आनंदाची बाब चांगले प्रमुख पाहुणे या ठिकाणी मिळाले. तर मी तुझं मनापासून अभिनंदन आणि असंच महोत्सव हा पुढच्या काळात न्या. आपल्या सर्वांना माहितीच आहे की पुणे फेस्टिवल हे गेले 9 दिवस पुण्यात चालते आणि 53 कार्यक्रम आपण या ठिकाणी या 9 दिवसामध्ये आयोजित केले. सर्व कार्यक्रम विनामूल्य, कुठेही काही ₹1.5 दाखवायची गरज नाहीये आणि त्या दृष्टिकोनातून काल तर फार जुळ्यांचं ट्विन सिटी, जुळांचे शहर म्हणजे पुण्यात जी जेवढी मुलं आहेत, मुलं मुली बहीण भाऊ अशा सर्वांचं संमेलन बालगंधर्वमध्ये होतं. आज सकाळला आणि लोकमतला बातम्या त्या दृष्टीने आलेल्या आहे आणि एक आगळा वेगळा कार्यक्रम झालाय आणि एक कोडी नावाचं केरळमध्ये शहर आहे त्यात नेहमी सगळे जुळेच जन्माला येतात म्हणजे ट्विनच होतात असं त्या शहराची ख्याती. म्हणून त्या गावाच्या सरपंचाला आम्ही बोलवलं होतं आणि डॉक्टरांना बोलवतात जुळी का निर्माण होतात आणि त्या गावात जुळीच का होतात त्याबद्दलची माहिती कोणाला सांगता आली नाही. पण त्याचे फायदे आणि तोटे काय आहे किंवा त्यातनं कशा पद्धतीने बोध घ्यायचा या माहिती 3 डॉक्टरांनी त्या ठिकाणी दिली. असे वेगवेगळे म्हणजे कीर्तन असेल, नृत्य असेल, वादन असेल, गायन असेल, क्रीडा असेल, साहित्य असेल, सर्व क्षेत्रामध्ये पुणे फेस्टिवलतर्फे दरवर्षी कार्यक्रम होतात आणि नवीन आणि अनेक प्रदर्शनं आपली आहेत. 4 प्रदर्शन यंदा आपण ठेवली. म्हणजे पहिलं प्रदर्शन आपले झाले प्रेस फोटोग्राफ असोसिएशनचं, दुसरं झालं पार्ली पेंटिंग, आदिवासी समाजाच्या लोकांनी जे पेंटिंग केल्या होत्या त्या पार्ली पेंटिंगचं प्रदर्शन झालं.
काल आपण उद्घाटन केलं जे युनेस्कोने 12 किल्ल्याला मान्यता दिली त्यांचं प्रदर्शन आहे आणि उद्या 2 दिवस मग व्यंगचित्रकारांचं प्रदर्शन हे बालगंधर्व कला दालनामध्ये आहे. सांगण्याचा हेतू आहे की पुणेकरांसाठी भरपूर कार्यक्रम पुणे फिस्टोमध्ये आम्ही आयोजित केलेले आहेत. तुम्ही तुमच्या आईवडिलांना जाऊन सांगा की राहिलेले कार्यक्रम तरी अगदी अनेक नाटकं होती. प्रिय भाई एक कविता हवी आणि विठ्ठल विठ्ठलचाही कार्यक्रम काल होता. पुढच्या काळात आज मला वाटतं मराठी हास्यकवी संमेलन आहे आणि उद्या परत एक चांगलं नाटक आहे, आजही आहे. खूप कार्यक्रम आहे. आपल्या वडिलांना आई वडिलांना सांगा आपणही उपस्थित राहा एवढी विनंती करतो. निवेदिताजी यांचं मनापासून या ठिकाणी फेस्टिवलतर्फे आभार मानतो की खूप चांगला कार्यक्रम सदैव आपण चांगलं देत आहात. चांगलं लोकांमध्ये मन परिवर्तन होईल अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गोयल सर. यानंतर जगताप सर रेणुका स्वरूपचे आहेत. त्यांचा सत्कार करून त्यांना आशीर्वाद द्यावेत असं गोयल सरांना विनंती करते. नंतर देसाई सर यांना विनंती करते. आणि मुलांनी जी चित्र आणली आहेत ती देसाई सर आणि गोयल सरांना दाखवावी अशा तुमच्या बालचमूंना मी विनंती करते. हात वर करून चित्र दाखवा तुम्ही काढलेली. मस्त मस्त. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. उंदीर मामा की जोरदार घुमू दे की आवाज. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. उंदीर मामा की. मुलांनी इथे येऊन समोर चित्र घेऊन या. हातातला गणपती घेऊन स्टेजवर या. स्टेज खाली. सगळ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात 5 जण या. बसून घ्या. 2 रो मध्ये करून घ्या. बाकीच्यांनी उभे राहा आणि बसा. पटपट या, पटपट या. प्राजक्ता मॅडम घेऊन या. सगळे या. रेणुका स्वरूपच्या मुली पण या. आणि मी नचिकेत मेंदळे यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावे. नचिकेत मेंदळे यांचा सत्कार गोयल सरांनी करावा अशी त्यांना विनंती करते. एक रांग वरती या. सगळे नाही होत या गडबडीमध्ये खरोखर आज हा आपला धर्म आहे, सनातन संस्कृती आहे. याची धुरा आता तुम्ही तुमच्या खांद्यावरती घ्यायची आहे. आणि म्हणून आज आपला हा पुणे फेस्टिवल जो आहे, सरांना मी खात्री देते आणि शब्द देते की ही परंपरा आम्ही अशीच अखंड अविरत चालू ठेवू आणि नारदीय कीर्तनाची धुरा ही पताका आम्ही उंच फडकवत नेऊ. आणि त्यासाठी सरांना मी सांगतेय की सर, ही संधी तुम्ही आम्हाला अशीच वारंवार देत जा. आम्ही नवीन नवीन उपक्रम आपल्यासाठी घेऊन येऊ. आणि अधिक काय बोलू, पण घराण्यामध्ये कोणतीही परंपरा नसताना गणरायाच्या कृपेनं मी इथवर आलेली आहे. आणि आजचा हा बहुमान आनंदून गेलाय, मला काही शब्द सुचत नाहीये. त्यामुळे अधिक वेळ न घेता, वेळेची मर्यादा सांभाळता आपण कार्यक्रमाला लवकरच सुरुवात करूयात. गणपती बाप्पा मोरया. आजच्या उपस्थित सर्व मान्यवरांचे मी धनदा कुलकर्णी गदगकर आभार मानते. हे सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल प्राध्यापक मिलिंद जोशी यांचे आभार. टीम पुणे फेस्टिवल मीडिया कमिटी, प्रवीण वाळिंबे, तसेच नवेद अत्तार आणि सोशल मीडिया टीमचेही धन्यवाद. नारदीय कीर्तन महोत्सवाच्या संयोजिका निवेदिताताई मेहेंदळे व सहसंयोजिका तन्मयताई मेहेंदळे कुलकर्णी यांचेही ऋण व्यक्त करते. नारदीय महोत्सवाची संपूर्ण टीम, सर्व प्रथितयश कीर्तनकार व साथीदार, तसेच अनिकेत कुलकर्णी, निर्मलताई जगताप,
कृष्णकुमार गोयल सर, ॲडव्होकेट अभय छाजेड सर, तसेच नचिकेत मेहेंदळे सर, सुरेश कलमाडीजी आणि मीरा कलमाडी मॅडम यांनाही नारदी कीर्तन महोत्सव समितीच्या वतीने धन्यवाद देते. रसिक श्रोते, पुणेकर नागरिक आणि सर्व बालचमूंचेही आभार. आणि सर्वात शेवटी रेणुका स्वरूप, भावे प्राथमिक हायस्कूल, गोवळकर प्रशाला या शाळांच्या प्रिन्सिपल्स आणि टीचर्स यांचेही मनापासून ऋण व्यक्त करते. आणि आम्हाला इकडे हा जो यंग नवीन एज ग्रुप जो आम्हाला तुम्ही अवेलेबल करून दिलात श्रोते म्हणून, त्याच्याकरता धन्यवाद तुमचे मानते. थँक्यू. रंगमंचीय व्यवस्थेसाठी आपण 5 मिनिटं घेऊ आणि पुढच्या 5 मिनिटात तुम्ही सगळे ज्याच्यासाठी जमलेला आहात त्या नारदीय कीर्तन महोत्सवासाठी उत्सुक आहात ना? काय राव, नाश्ता झालाय का नाही? आहात का नाही? उत्सुक आहात? अनंतं मम कुलगुरु राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण नवनीता प्रिय नवनीता
बालकृष्ण चरणी रक्षणा हो, बालकृष्ण चरणी रक्षणा हो, कीर्तन संगीत देव बाबू, कीर्तन संगीत देव बाबू, कीर्तन संगीत
आज खेलो श्याम संग मोरी, आज खेलो श्याम संग मोरी, आज खेलो श्याम संग मोरी, पिचकारी रंग भरी पिचकारी रंग भरी गणाधीश सोईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा, जय जय रघुवीर समर्थ गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मुलांनो, आपल्याला जे जे श्लोक येतात ते म्हणायचे बरं का आमच्या बरोबर. आम्हाला पण मदत पाहिजे ना तुमची. बोला गणपती बाप्पा. नाश्ता झालाय ना मगाचा प्रश्न. चला परत बोला गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. उंदीर मामा की. याला म्हणतात पुणेकर. 1989 पासून ते 2025 पर्यंत सलग 37वे वर्ष असणारे हे पुणे फेस्टिवल माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार सुरेशभाई कलमाडी आणि मीराताई कलमाडी यांच्या आशीर्वादानं आणि प्रवीण वाळिंबे यांच्या प्रेरणेनं सुरू झालेला हा नारदीय कीर्तन महोत्सव याचं हे 5वं वर्ष. महोत्सव सुरू करणं सोपं असतं, परंतु तो चालू ठेवणं तितकंच अवघड असतं. आणि ही धुरा सांभाळली हरिभक्त परायण निवेदिताताई मेहेंदळे यांनी. मंडळी, कीर्तनामध्ये गजर करताना टाळाटाळ करायची नाही ह, किंवा टाळ्या वाजवतानाही टाळाटाळ करायची नाही. कारण कीर्तनकार म्हणजे कसं, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. क्रमाने येणारी प्रथम भक्ती म्हणजे तुम्ही सगळे बालचमू करत आहात. श्रवण भक्ती बघा, पहिला मान गणपती बाप्पाचा मान तुम्हाला दिलेला आहे. त्यामुळे टाळी वाजवताना टाळाटाळ नाही पाहिजे बरं का. आणि क्रमाने येणारी द्वितीय परंतु जी अद्वितीय आहे ती कीर्तन भक्ती आम्ही करत आहोत. ते आमच्या 5व्या वर्षामध्ये कीर्तन महोत्सवाच्या आम्हाला सर्वांना ही संधी दिल्याबद्दल मी टीम पुणे फेस्टिवलचे आभार मानते, ऋण व्यक्त करते आणि नारदीय कीर्तन महोत्सवाला सुरुवात करते. आज निरूपणासाठी घेतलेला अभंग गोसावी नंदन यांचा आहे. गोसावी नंदन यांनी अभंगात सांगितलंय, देव गजानन ध्याई प्राण्या देव गजानन ध्याई. गजानन 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणाधिपती
आहे बरं? साक्षात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गायकांनी सांगितलंय, गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमंडिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थाने गुरुविक्रमाय गुरुप्रवराय गुरुवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्म सदाराध्याय गुरुपुत्र परित्रात्रे गुरुपाखण्डकण्टकाय गीतकाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्पाय गन्धमत्ताय गूढप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि ग्रन्थगीताय ग्रन्थगेयाय ग्रन्थान्तरात्मने गीतलीनाय गीताशयाय गीतवाद्यपटवे गेयचरिताय गायप्रवराय गन्धर्वप्रियकृते गायकाधीश विग्रहाय गङ्गाजलप्रणयवते गौरीस्तनन्दनाय गौरीदयनन्दनाय गौरभानुसुताय गौरीगणेश्वराय गौरीतनयाय गौरीप्रवणाय गौरभावाय धीमहि भूसहस्राय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि श्रीगणेशाय धीमहि श्रीगणेशाय धीमहि बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की बघा नावातच आनन असणारा असा हा गजानन गणपती गणाधीशा वक्रतुंड मोरया एकदंत दयावंत तूच बाप्पा मोरया. आपण काय करतो, परीक्षा जवळ आली ना की म्हणतो देवा मला ना पाव, देवा मला ना पाव, देवा मला ना जणू वडापाव. मग देव कसा पावेल? मग देव आपल्या हातात पावच देणार. म्हणून देव काय म्हणतो, तुम्ही कसं भजन करा, कीर्तनास जन हो तुम्ही जागा, कीर्तनास जन हो तुम्ही जागा, कीर्तनास जन हो तुम्ही जागा, कीर्तनास जन हो तुम्ही जागा. आता आमच्या भगिनी इथे बसल्यात रोहिणी, मला नंतर म्हणेल तन्मयताई चुकलीस का काय, एकच ओळ 4 वेळा म्हणलीस. म्हणजे कीर्तनास जन हो तुम्ही जा, आधी जा. दुसऱ्यांदा कीर्तनास जन हो तुम्ही जागा, जा आणि जागा पकडा. कीर्तनास जन हो तुम्ही जागा म्हणजे कीर्तनास जन हो तुम्ही जा आणि गा. झोप आली असेल तर मोठ्यांदा गजर करा, गणपती बाप्पा
आणि चौथा कीर्तनास जन हो तुम्ही जागा, म्हणजे मुलांनो कीर्तनास जन हो तुम्ही जागा, जे ऐकलंय ते जागा आणि सजगपणे त्याचा विचार करा. आणि देवाचं नाव कधी घ्या, बाप्पाचा धावा कधी करा, परीक्षा आल्यावर नाही. कारण मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, असं चालतं का मुलांनो? ही चीटिंग नाही का आजच्या मराठीत? मग कसा पाहिजे तर अहो येता जाता उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास घेता, घरी दारी शय्येवरी अति सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. भगवान गोपाळ कृष्ण महाराज की जय. आज निरूपणासाठी घेतलेला अभंग हा गोसावी नंदन यांचा आहे. ते आपल्याला सांगतात, देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी, जो स्मरता मग संकट कैसे, नाम तयाचे गाई प्राण्या, देव गजानन ध्यायी, ज्यासी पाहता भवश्रम गेला, ते सुख बोलू काही प्राण्या, देव गजानन ध्यायी. गोसावी नंदन तनु मने वाचा, विनटे ज्याच्या पायी प्राण्या, देव गजानन ध्यायी. मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद. मंडळी, आपण आता काय केलं तर गजाननाची अनंत नामे आपण पाहिली, हो की नाही? आज मुलांना नवीन नवीन नाव माहिती झाली तर माहिती होती हो. व्हेरी गुड. काय माहितीये का, हा गजानन आपल्या सगळ्यांचा अधिपती आहे. सगळ्यांचा मुख्य कोण आहे तर गजानन. आणि तो काय करतो, संकट निवारण करतो. आणि संकटात आपल्याला तारूनही नेतो. बघा, आपण लहानपणी आई आपला गुरु, आपण शाळेत शिक्षणाला गेलो की शिक्षक आपले गुरु, हो की नाही? असं एकदा काय झालं, ध्रुव बाळ आई वडिलांवर रागवून गेला बर का. आणि त्याला या अशा नारदांनी त्याला सांगितलं की बाबा रे तू नारायणाचं नाम घे. प्रल्हादाला सांगितलं नारायणाचं नाम घे. आणि अशांना ध्रुवाला अढळपद मिळालं. आणि प्रल्हादाला सर्व संकटातून त्यांना तारलं. हे कोणी तर आपल्या सद्गुरूंनी सांगितल्यानंतर, देवर्षी नारदांनी सांगितल्यानंतर, बाळांनो तुम्ही लहान आहात, तुम्ही ह्या शिक्षण क्षेत्रात पुढे गेल्यानंतर तुम्हाला ह्या समाजात जेव्हा जायचंय तेव्हा गुरूंची आवश्यकता असते. गुरु हे अत्यंत आवश्यक आहेत. का तर आपलं जीवन सार्थकी लागण्यासाठी. आणि गुरु आपल्याला एक एक उपदेश करतात, एकेकाचं आपल्याला नामस्मरण करायला सांगतात. प्रत्येकाला आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे आपले सद्गुरू जो मंत्र जप देतात तो मंत्र जप अखंड केला पाहिजे. हा मंत्र जप करताना आपली निष्ठा, आपल्या सद्गुरूंचं प्रेम आणि आपल्या दैवतावर असलेलं प्रेम हे आवश्यक आहे. आणि त्याचमुळे हे नामस्मरण किती तुम्ही मनापासून करता त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. बघा, हे नामस्मरण केल्यामुळे काय होतं तर आपल्याला ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय नेहमी म्हणतात, नाम सदा बोलावे गावे द्यावे जनांची सांगावे, हाची सुबोध गुरूंचा नामा परतेन सत्य मानावे. अखंड तुम्ही नामस्मरण करायला पाहिजे. आणि त्या नामस्मरणामुळे तुम्हाला येणारी सर्व संकट दूर होतात. ही अशी आपल्या सद्गुरूंवर निष्ठा पाहिजे, आपल्या दैवतावर निष्ठा पाहिजे. आणि हे तुम्ही पुढे हळूहळू जसे मोठे व्हाल, समाजात वावरायला लागाल, तेव्हा तुम्हाला सद्गुरूंचंही महत्व कळेल. आपण सगळ्यांनी मिळून जरा एक गजर करूया. मंगलमूर्ती
ज्यासी पाहता भवश्रम गेला ते सुख बोलू काही प्राण्या देव गजानन घ्या. एकदा भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसावरती हल्ला केला बर का. आणि जोरदार युद्ध झाल्यानंतर सुद्धा त्यांचा पराभव झाला. आपलं हे पराभूत जे मुख आहे ते कोणाला दाखवायला नको म्हणून भगवान शंकरांनी काय केलं, ते एका दूर अरण्यामध्ये जाऊन लपून बसले. मात्र त्यांच्या कानावरती शब्द पडले, नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, मधुसूदना मनमोहना, मधुसूदना मनमोहना, करुणाघना भगवान शंकरांनी विचार केला, माझं हे पराभूत मुख कोणाला दाखवायला नको म्हणून मी इकडे दूर अरण्यामध्ये येऊन बसलो. तर हे नारद मुनी इकडे कुठे आले आता, त्यांना आता काय सांगू. म्हणजे माझ्या पराभवाची वार्ता सगळ्या त्रिखंडामध्ये पोहोचणार. तर झालं, नारायण नारायण. अहो भगवान शंकर, तुम्ही इकडे असे दूर वनामध्ये अरण्यामध्ये काय करताय. अरे काय सांगू नारदा, मी युद्धाला गेलो, युद्ध केलं, घनघोर युद्ध झालं. मी तर पराक्रमाची पराकाष्ठा केली, पण माझा पराभव झाला रे. ते मुख कोणाला दाखवायला नको म्हणून मी इकडे दूर या अरण्यामध्ये येऊन बसलो. नारद मुनींनी विचारलं, भगवान शंकरा, खरं खरं सांगा, अगदी मनापासून सांगा. मी एक प्रश्न विचारतो, युद्धाला जाण्यापूर्वी तुम्ही मंगलमूर्तीचं स्मरण केलं होतं का हो. अरे काय नारदा, मंगलमूर्ती गणपती हा तर माझा पुत्र, मी त्याचा पिता. मी त्याचं स्मरण करायचं का त्यानं माझं स्मरण करायचं. शंकरा चुकताय. कलियुगामध्ये आई वडिलांना आपल्या मुलांचं स्मरण करण्याची वेळ येणार आहे बरं. मंगलमूर्ती मोरया. आता मी सांगतो तसं तुम्ही करा. पहिल्यांदा या मंगलमूर्तीचं स्मरण करा, त्यानंतर युद्धाला आव्हान द्या, परत युद्ध करा. बघा तुम्हाला विषय मिळतो की नाही ते. भगवान शंकरांनी विचार केला, आपण सगळं तर केलेलंच आहे, चला आता नारद मुनी जे सांगतात ते तरी करून पाहूयात. त्यांनी मंगलमूर्तीला हात जोडले आणि त्याची आळवणी केली. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. म्हणा सगळ्यांनी, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु. बोला गणपती बाप्पा. त्यानंतर मात्र जेव्हा भगवान शंकरांनी युद्धाला सुरुवात केली, तुंबळ युद्ध झालं आणि त्या युद्धात मात्र त्रिपुरासुराचा पराभव झाला आणि भगवान शंकरांना विजय मिळाला. अशा प्रकारे आपल्या वडिलांचा देखील, आपल्या पिताचा देखील ज्यांनी ताप घालवला, अशा मंगलमूर्तीचं आपण कोणत्याही मंगल क्षणी, मंगल प्रसंगी किंवा चांगलं काम करण्याच्या अगोदर विघ्नहर्ता म्हणून त्याचं स्मरण केलं पाहिजे. हेच आपल्याच्या मूळ अभंगामध्ये गोसावीनंदन सांगतायत. मंगलमूर्ती मोरया. बरं का मंडळी, चाफळचा रामनवमीचा उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला होता. पण दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांकडून येणारी रसद अजून काही आलेली नव्हती. त्यामुळे सर्व शिष्य चिंतेत होते. महाराज कोणत्या तरी महत्वाच्या कामात गुंतलेले असतील असा विचार करून सर्व शिष्यांनी समर्थांपुढे हा विषय मांडला. समर्थ म्हणाले, अरे तुम्ही काही चिंता करू नका, तो रामराया आपल्याला काही कमी पडू देणार नाही. सर्व शिष्य निघून गेल्यानंतर समर्थांनी कल्याण स्वामींना कागद, दौत व लेखणी घेऊन बोलावलं व
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंद या राघवाचा. या श्लोकाने सुरुवात करून 205 मनाचे श्लोक एका रात्रीत कल्याण स्वामींना सांगितले, ज्याला आपण मनोबोध म्हणतो. कल्याण स्वामींनी ते सर्व श्लोक शास्त्रामध्ये, पुराणामध्ये, ग्रंथांमध्ये हेच तर लिहिलंय. आणि हे आपल्याला कुठे ऐकायला मिळतं? इथे कीर्तनात ऐकायला मिळतं. म्हणून तर कीर्तनाला जायचं असतं. कीर्तनाला का जायचं? तिथं ध्यान का ठेवायचं? तिथं ध्यान ठेवल्याने आपलं ध्यान अभ्यासामध्ये लागतं. ज्याचं ध्यान या वयामध्ये आपल्याला करायचंय त्याच्याचकडे आपलं ध्यान लागतं, इकडे तिकडे लागत नाही. एक गोष्ट सांगते बरं का, सगळ्यांनी ध्यान देऊन ऐकायची गोष्ट. काय आहे गोष्ट? आळी हो तसे कीटकाकार पाहे. एक ती कुंभार माशी होती ना, ती कुंभार माशी काय करते? एक आळी उचलून आणते बरं का, आणि आपल्या त्या कोशामध्ये, त्या झोपडीमध्ये, त्या घरट्यामध्ये ती ठेवून देते. बरं, आणली तर तिने लगेच खावी की नाही? सगळ्यांचं ध्यान इकडं हवंय बरं का, मला सगळ्यांची ध्यानं कळतायत कुठे कुठे आहेत ते. त्या कुंभार माशीच्या कथेमध्ये ध्यान हवंय. ती कुंभार माशी ती आळी आणती, पण ती लगेच खात नाही हो. ती येती, टोच मारती, उडून जाती, येती, टोच मारती, उडून जाती, येती, टोच मारती, अहो किती वेळा ती अशी टोच मारते, जोपर्यंत ह्या आळीचं ध्यान त्या कुंभार माशीच्या ध्यानाकडे जात नाही तोपर्यंत. आणि आता ती आळी वाट बघत बसती, आता ती कुंभार माशी येईल, मला टोच मारेल, आता ती कुंभार माशी येईल, मला टोच मारेल. पण मंडळी, असं ध्यान करता करता कुणाचं ध्यान करतेय? आळी हो तसे कीटकाकार पाहे. ती आळी आता छान मोठं तिचं ध्यान करता करता, मगाशी मी पहिलं वाक्य काय सांगितलं की गणेशाचं ध्यान केलं की आपण गणपती होतो, त्याचे सगळे गुण आपल्यामध्ये येतात. तसं ही आळी त्या कुंभार माशीचं ध्यान करती, त्या फुलपाखराचं ध्यान करती. आणि मंडळी बरं का मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, ध्यान केलं की काय होतं आपलं? हे आत्ता जी एवढीशी आपण छोटे आहोत की नाही, 5वी 6वी मध्ये असाल, कोणी 7वीत असाल, तर ह्या हळूहळू आपण जर ते ध्यान केलं, कशाचं? सरस्वती मातेचं ध्यान करायचं. बाई काय सांगतायत ते ध्यान देऊन ऐकायचं. आणि ते ध्यान जर आपण केलं तर आपण एक दिवस तशाहू फुलपाखरू होऊन उडून जाऊ. हे सांगताना आपल्याला मूळ पदामध्ये सांगतायत की देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी मंगलमूर्ती मोरया. दंडका मोडितो दंड घाते, दंडका मोडितो दंड घाते, दंडका मोडितो, दंडका मोडितो, दंडका मोडितो दंड घाते. अरे कार्ट्या, केव्हापासून तुला गावातले सगळे लोक शोधतायत? या सगळ्या मुलांना घेऊन तू इथं बसलायस होय? या साहित्य परिषदेच्या हॉलमध्ये येऊन बसलाय आणि काय करतोय? तर गणपतीची पूजा करतोय होय? काय बनवलाय? गणपती बनवलाय. या मुलाच्या मुळे आणि या गणपतीमुळे मला एवढं ऐकायला लागलंय ना, ती मूर्ती उचलली आणि विहिरीमध्ये टाकून दिली. आता कुणाचं ध्यान करशील? घाबरला, क्षणभर घाबरला, पण नंतर वाईट वाटलं. माझ्या मंगलमूर्तीला साक्षात माझ्या वडिलांनी विहिरीमध्ये ढकलून द्यावं. देवा, माझ्या वडिलांना काहीच बोलू नकोस, त्यांच्याकडनं चूक झाली. पण एक सांगतो, ते मनाने खूप चांगले. आज हे सगळे गावकरी त्यांना बोलले ना, माझ्यामुळे. काय झालं होतं? हा छोटासा बल्लाळ सगळ्या मुलांना घेऊन गावाबाहेरच्या टेकडीवर गणपतीचं मंदिर केलं होतं आणि त्या मंदिरामध्ये छान कीर्तनाचा कार्यक्रम चालला. आणि हे सगळे गावकरी आपली मुलं शोधतायत. मुलं ह्या बल्लाळांनी सगळी वाईट मार्गाला लावली.
शाळा बुडवून तुम्ही पण शाळा बुडवूनच आलात का नाही? शाळा बुडवून ही सगळी मुलं या गणपतीचं कीर्तन ऐकायला गेली. हे काही बरोबर नाही, हे मला पडलेलं नाही. पण तुम्ही काळजी करू नका विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला तुमच्या बाईंनी इथे आणलेलं आहे, त्यामुळे तुमच्या बाईंच्या सकट तुम्ही इथे आलेला आहात. आपल्याला गुरुजनांचा आशीर्वाद असेल ना तर आपलं कोणी वाईट करू शकत नाही, हे त्या बल्लाळालाही माहिती होतं. त्यामुळे त्यांनी मंगलमूर्तीचं ध्यान केलं आणि त्याला इतकं प्रसन्न करून घेतलं. या छोट्या बल्लाळामुळे हा मंगलमूर्ती आज प्रसन्न झाला. बाल भक्ता लागी तुझी आसरा, तुझी आसरा, आधीच्या पालका, गौरीच्या बालका, बल्लाळेश्वरा जय देव. तुझी आसरा, आधीच्या पालका, गौरीच्या बालका, बल्लाळेश्वरा जय देव. मंगलमूर्ती मोरया. असा हा बल्लाळ विनायक ज्या बल्लाळाच्यामुळे पाली क्षेत्रामध्ये स्थानापन्न झाला, हा अष्टविनायकातला एक गणपती. या बल्लाळाच्या भक्तीमुळे तो तिथे आला. बल्लाळाला त्यांनी विचारलं तुला काय देऊ? म्हणलं मला काही नका देऊ देवा, माझ्या आई वडिलांना आशीर्वाद द्या, पण माझ्यावर प्रसन्न होऊन जर काही देणारच असलात तर या गावकऱ्यांना आणि सगळ्या सृष्टीला एक आशीर्वाद द्या की तुम्ही स्वतः या पाली क्षेत्रामध्ये वास करा. आणि म्हणून पाली क्षेत्राचा जो गणपती आहे ना, अष्टविनायकातला पालीचा गणपती, त्याला बल्लाळेश्वर असं म्हणतात. त्याच्या नावानं तो गणपती प्रसिद्ध झाला. भक्तांचा भगवंत दास होतो आणि म्हणून त्याचं ध्यान करायचं आहे भगवंताचं. ज्यासी पाहता भवश्रम गेला, हे सुख बोलू काही प्राण्या, देव गजानन ध्याई. मंगलमूर्ती मोरया. कीर्तन महोत्सवाचे आपले प्रेरणास्थान असलेले पुणे फेस्टिवलचे अभयजी छाजेड यांचं आपल्या रंगमंदिरामध्ये आगमन झालंय. त्यांचं मी नचिकेत मेंढळे यांना विनंती करते की त्यांचं स्वागत करावं आणि सगळ्या आपल्या श्रोत्यांनी एकदा गजर करूया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. मंडळी, ही सगळी अष्टविनायकांची स्थानं आपल्या पुण्याच्या आजूबाजूला आणि महाराष्ट्रातच आहे बरं का. एका श्लोकामध्ये या अष्टविनायकांचं एवढं सुंदर वर्णन केलंय म्हणून सांगू. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमढं चिन्तामणिं स्थेवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे संस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मंगलं. मंगलमूर्ती मोरया. बघितलं, अहो वधूवरांवर मंगलाष्टका पडल्या आणि आता जेवणावळीची पंक्तीमध्ये जिल्ह्या वाढण्याची गडबड सुरू झालेली आहे. पण मंडळी, आता आपण आपल्या कीर्तनाकडे वळूया बरं का. देव गजानन ध्याई प्राण्या, देव गजानन ध्याई. मंडळी, आज पूर्वरंगाच्या निरूपणासाठी घेतलेला हा अभंग गोसावी नंदन महाराजांचा आहे. कोण होते होय गोसावी नंदन महाराज? अहो, त्यांचं नाव वासुदेव, वडिलांचं नाव मुरारी पंडित आणि त्यांचे गुरु म्हणजे गोपाळेश्वर स्वामी. त्यांची कुलदेवता म्हणजे माहुरगडची रेणुका आणि खंडोबा. मयुरेश्वराचा वरद हस्त लाभलेल्या कुळात त्यांचा जन्म झाला. घराण्यात गणेश भक्तीचं वातावरण होतं, त्यामुळे
आपसुकच गणेश भक्तीमध्ये मन रंगलं. प्रतिभा, शक्ती आणि भक्ती याच्या जोरावर त्यांच्याकडून अनेक अष्टक आरत्या रचल्या गेल्या. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ही हिंदी मधली आरती गोसावी नंदन महाराजांचीच आहे बरं का. शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुख को, तो नीलराज विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाहे लागत हूँ पद को, जय देव जय देव. ही गाजलेली हिंदी मधली आरती गोसावी नंदन महाराजांचीच आहे. अनेक अष्टक आरत्या त्यांच्याकडून झाल्या, प्रसिद्धी लाभली. पण प्रसिद्धीपेक्षाही सिद्धीपती त्यांना जास्त महत्वाचा वाटला. अहो, गाणपत्य संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी आपला देह झिजवला. मंडळी, वेदांमधलं जे ज्ञान आहे ते जनसामान्यांना कळावं यासाठी त्यांनी प्राकृत भाषेमध्ये ज्ञानमोदक नावाच्या ग्रंथाची रचना केली आणि तो गणेश चरणी अर्पण केला. आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये पैठण जवळ कावसन इथे त्यांनी समाधी घेतली आणि असे हे थोर श्रेष्ठ गाणपत्य असलेले गोसावी नंदन महाराज आपल्या या अभंगातून आपल्याला काय सांगतायत बरं. गरे साध सारे गा पागा धा पागा रे सा, देव गजानन ध्याई प्राण्या, देव गजानन ध्याई प्राण्या, देव गजानन ध्याई प्राण्या. गोसावी नंदन तनु मनु माझा, गोसावी नंदन तनु मनु माझा, विनटे जाच्या पायी प्राण्या, विनटे जाच्या पायी प्राण्या, देव गजानन ध्याई प्राण्या, देव गजानन, देव गजानन, देव गजानन ध्याई. मंगलमूर्ती मोरया. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे आणि चित्तशुद्धीसाठी आणि 37व्या पुणे फेस्टिवल अंतर्गत होणाऱ्या पंचरत्नाव्या म्हणजे 5व्या नारदीय कीर्तन महोत्सवाची प्रथा आणि आवड म्हणून सगळ्यांनी टाळाटाळ न करता टाळी देऊन मोठ्यांदा गजर करून आमच्या बरोबर म्हणायचं आहे. म्हणा. मंगलमूर्ते विघ्नहरा चित्तनाशना कृपाकरा, मंगलमूर्ते विघ्नहरा चित्तनाशना कृपाकरा, मंगलमूर्ते विघ्नहरा चित्तनाशना कृपाकरा, मंगलमूर्ते विघ्नहरा चित्तनाशना कृपाकरा. मोरया रे बाप्पा मोरया रे, 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 मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मोरया, देव गजानन मोरया, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. भोला पुंडलिक वरदा हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, देवर्षी नारद महाराज की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, गो माता की जय, अमला माता की जय, भवानी माता की जय, स्वामी समर्थ महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. आतापर्यंत आपण छान छान कथा ऐकल्या की नाही. हे गणपती बाप्पाचं स्मरण केलं की काय होतं.
काय सांगितलंय गोसावी नंदनांनी? या 2 पायाच्या प्राण्याला उपदेश केलाय की देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी. बुद्धीचं वरदान आपल्याला लाभलेलं आहे, बाप्पाच्या कृपेमुळेच लाभले की नाही. आतापर्यंत आपण ज्या काही कथा ऐकल्या आहेत, आता एक छोटीशी कथा मी सांगणार आहे. पण सगळ्यांनी माझ्याबरोबर दक्षिणेला यायचंय बरं का. दक्षिण भागामध्ये आपल्याला जायचंय, दक्षिणेकडे जायचंय. अशीच काहीतरी 10-10:30ची वेळ होती आणि एक लहान मुलगा देवळाच्या गाभाऱ्यात, मंदिराच्या गाभाऱ्यात हात जोडून उभा आहे. देवाच्या मूर्तीकडे एकटक पाहतोय आणि म्हणतोय, देवा जेवणा लवकरी घास घेई धरकरी देवा. हे बाप्पा जेवणार बाबा येता नित्य देवसी छोटा म्हणती पारसी. बाबा येता नित्य देवसी छोटा म्हणती पारसी. काय हवे ते मागे मनसी मधला वेळना घास घेई धरकरी देवा जेवणा. हे बाप्पा लवकर जेवणार आहे. अरे मी शाळेच्या मधल्या सुट्टीत आला नाही, लवकर जेव करत. बाबा अरे तू जर का जेवला नाहीस ना, तू न जेवता म्हणेला ईशपाती तुझवर नाही. तू न जेवता म्हणेला ईशपाती तुझवर नाही. उपहासाने हसतील सर्वही म्हणून प्रार्थितो करो. घास घेई धरकरी देवा, घास घेई धरकरी देवा. जेवणा लवकरी, जेवणा लवकरी, जेवणा लवकरी. बाप्पा जेवत नाही असतो, मी डोळे मिटू का रे? असं म्हणत तो मुलगा छोटासा जो होता त्यांनी डोळे मिटले. जरा वेळाने पाहतोय तर नैवेद्य तसाच. बाप्पा का रे जेवत नाहीयेस? मी आलोय म्हणून तुला आवडलेलं नाही का रे? आणि तू जर का जेवला नाहीस ना तर माझी टिंगल टवाळी करतील रे सगळेजण. पण तू जेव रे. कोण होता हा भक्त? कुठे घडली ही कथा? ऐकायची ना आपल्याला. चला तर मग. सुजन हो 10व्या शतकात तामिळनाड प्रांतात शैव पुराणांचा साक्षात व्यास जन्मला जनवरती. शैव पुराणाचा व्यास जन्मला आलाय असं लोक म्हणायला लागले. पण शिवपुराणाची रचना यानं नाही बरं केली. शिवपुराण लिहिणारे आचार्य काही वेगळेच होते. अप्पर सुंदर ज्ञान संबंध. दक्षिणेकडे बहुतेक त्या भागामध्ये नावं पण अशी असतात की उच्चारायला कठीण अशी. आणि या 3 आचार्यांनी शिवपुराण सांगणारा तेवारम ग्रंथ लिहिला होता. 10 श्लोकाचा एक खंड, असे 10 खंड 1,00,000 खंड एवढा विस्तार होता. कसं आहे पहा की पल्लव राजाच्या काळामध्ये याचं महत्व फार वाढलेलं होतं. प्रत्येकाच्या मुखातून त्यातले श्लोक ऐकायला यायचे, अभंग ऐकायला यायचे, काव्य ऐकायला यायचे. पण त्याच वेळी परकीय स्वाऱ्या भारतावरती आपल्या होऊ लागल्या. मंदिरं देवालय उद्ध्वस्त झाली. तिथे हा तेवारम ग्रंथ कोण सांभाळणार? आणि याच काळात ज्याने या ग्रंथाची पुनर्रचना केली असा हा भक्त कुठे राहत होता? कोलिडमच्या तीरास एक गाव, कोलिडमच्या तीरास एक गाव. तिरुनालयूर असे पहा नाव. पुरोहित त्या गावचे एक मोठे गणेशात सन्मान्य भक्त होते. गणेशात सन्मान्य भक्त होते. कोलिडम नदी, नदीला 12 महिने मुबलक पाणी. त्यामुळे गाव कसा सुजलाम सुफलाम असा.
नदीला 12 महिने पाणी, सगळीकडे अगदी हिरवागार. गावातले लोक अगदी धार्मिक उघड्या भावाचे होते. माळ रानावरती अनेक शेंदूर पसरलेले दगडे होते. त्या दगडांचीही लोक पूजा करत, भक्तिभावानं पूजा करत. याचा अर्थ असा नाही की तिथे मंदिरं नव्हती. होतं तर एक होतं सबदेवन के बाबा महादेव कैलासनाथ, आणि दुसरं आमचे गणपती बाप्पा. आणि या पिता पुत्रांच्या छायामध्ये तिथली लोक, गावकरी लोक अगदी आनंदानं, अगदी छान सगळा काळ अगदी सुखाचा चाललेला होता. मंदिर सजावटीकडे विशेष लक्ष असायचं. भंडारा व्हायचा, प्रसाद व्हायचा, नगर प्रदक्षिणाही व्हायची. पुरोहित खरंच भाग्यशाली होते. तेच या मंदिराची व्यवस्था पाहायची, तिथली पूजा अर्चा, अतिशय देवावरती श्रद्धा आणि भोळा भाव त्यांचा. मग याला सगळ्या कारण फक्त पुरोहितच नव्हते, तर त्यांची पत्नी सुशील होती, अर्धांगिनी, 2 शरीर 1 मन जणू. आणि त्यांना नांबी नावाचा एक छोटासा गोंडसचा मुलगा होता. आणि या मुलाकडे पाहून या लोकांना वाटायचं, या आईवडिलांना वाटायचं की आपल्या लेकानं, आपल्या मुलानं घराण्याचा नाव लौकिक वाढवावा, याची कीर्ती दिगंत पसरावी. कसा होता तो? पत्नी सुशील होती. कशी होती त्यांची पत्नी? पत्नी सुशील होती, नांबी आनंद सुपुत्र तो छान. मौंजी बंधन करते, भावा वाटे जगामध्ये मान. 5 वर्षाचं ते बालक मुंजळी झालेली, आणि जवळच असलेल्या शाळेत त्याचं नावही घातलेलं होतं. सगळ्या गोष्टी भाग्यानंच मिळतात बरं. असं भाग्य क्वचितच कुणाच्या वाट्याला येतं. समर्थांनी काय म्हटलंय? मनासारिखे सुंदरा ते अनन्या, मनासारिखे पुत्र जामात कन्या. सदा सर्वदा बोलती रम्य वाचा, जगी जाई जे योग सुकृताचा. जय जय रघुवीर समर्थ. असं भाग्य आमच्या पुरोहितांच्या वाट्याला आलं. पण एक दिवस असं झालं, पुरोहितांना काही कामानिमित्त परगावी जायचं होतं. आणि म्हणून ते आपल्या पत्नीला म्हणतायत, ऐकलंच का ग, मला उद्या परगावी जायचं आहे, त्यामुळे आज रात्री मला निघायला हवं. आणि बाप्पाच्या पूजेचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये काही खंड पडायला नको. आता नांबीची मुंज झालेली आहे, त्याला तो अधिकार सगळा प्राप्त झालेला आहे, तेव्हा तू त्याला सांग. आई आपली होकारार्थी मान डोलवतीये. पुरोहित निघून जात आहेत शांतपणे गावी. आणि आता दुसऱ्या दिवशी शनिवार. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, शनिवार म्हणजे सकाळची शाळा. हा धावत धावत घरी आलाय, शाळेची मधली सुट्टी झाली आहे, आणि धावत धावत घरी आलाय. म्हणे लागली भूक खायास देवी. आई भूक लागली, मला काहीतरी खायला दे. पण आई म्हटली, बाळते बाळाय, माझं शाळा बाळते, जा बरं, बाबा गावी गेलेत की नाही, बाप्पाची पूजा करून ये बरं तू आधी. एवढा म्हणून ती माऊली थांबली नाही, तर पूजेची थाळी, नैवेद्याची थाळी सगळं नांबीच्या हातात दिलंय. अगं आई असं काय करतोयस गं, शाळेत उशीर झाला तर तुला माहितीये ना मी मधल्या सुट्टीत येतो. अगं उशीर झाला तर मारकुटे गुरुजी मारतील ना गं मला. त्यावेळेचा काय, छडी लागे छम छम, आईला काय ऐकलं नाही. आता मात्र नांबीचा नांगाच झालाय. आई डोक्यावरनं हात फिरवतीये, पाठीवरनं हात फिरवतीये. आल्या आल्या तुला गरम गरम थालीपीठ आणि लोणी देईल, पण जा आणि व्यवस्थित बाप्पाची पूजा करून ये. आता हे लेकरू, तुम्ही सगळे शाळेत जाणारे आहात, बाळ गोपाळ, कसे जाता? शांत जाता का? हाही कसा गेलाय माहितीये का? धावत धावत मंदिर गेला, लक्ष लागले परचाळे. धावत धावत मंदिर गेला, लक्ष लागले परचाळे. पोर बाळूनी निर्मळ झाला, कुंभजलाचा उपडा केला. पोर बाळूनी निर्मळ झाला, हळदी कुंकू गुलाल बुक्का उधळून लावी स्वतःसाठी. जे काही हातात मिळालंय ते सगळं उधळलंय बाप्पाच्या अंगावरती. स्वतःच्या कपाळाला मात्र शांतपणे केळा लावून घेतलाय. हळदी कुंकू गुलाल बुक्का उधळून लावी स्वतःसाठी.
भरभर सगळं केलंय. बरोबर आणलेला तो कुंभ होता पाण्याचा, तो त्या बाप्पाच्या डोक्यावर एवढा केलाय. कशी बशी तरी फुलं उधळली आहेत. हळद कुंकू गुलाल बुक्का जे काही मिळालंय ते सगळं उधळलंय बाप्पाच्या अंगावर. स्वतःच्या कपाळाला मात्र शांतपणे टिळा लावून घेतलाय. हे सगळं करणं मंडळी नांबीच्या हातात होतं. पण नैवेद्य ग्रहण कोण करणार? बाप्पा. आणि म्हणून ह्या चिमुकला प्रार्थना करतोय, देवा जेवणा घास खेळी धडकरी देवा, घास खेळी धडकरी देवा. लाईव्ह घालून का घास खेळी छोट्या नामी पूजा करतोय तिथे. पण देव काही जेवत नव्हते. रडवेला डोळ्यात पाणी जमा होऊ लागलंय. देवाला जेवावं असं त्याला वाटत होतं. भगवंता गणपती बाप्पा, तू जर का जेवत नाहीयस ना तर मी बाहेर कशावर जाऊ? अरे माझे सगळे जण टिंगल टवाळी करतील आणि ते मला नाही सहन होणार. तू लवकर जेव रे. आणि तू जर का जेवला नाहीस ना तर नारळ फोडायच्या दगडावरती मी डोकं प्राणच त्याग करेन तेव्हा. पण तू जेव रे बाप्पा. खरंच माझ्या शुद्ध याचा भाव झाला देव नाही दुर्गा. गणराय त्या शुद्ध भक्तीला फुलले आणि संपूर्ण तेजोवलयामध्ये दगडावरती तो डोका आपटणार तोच त्याच्या कपाळाला मऊ मुलायम स्पर्श झालेला आहे. आणि संपूर्ण तेजोवलयामध्ये गणराय प्रकट झालेले. गणपती बाप्पा बाप्पाची प्रेमळ नजर नांबीच्या सर्वांगावरून फिरत होती. आशीर्वादासाठी सोंड खालीवर हलत होती. नांबीला एवढा आनंद झालाय, पटकन गणरायाकडे पाहिलंय, हात जोडले आणि आपण श्लोक म्हणायचो की नाही लहानपणी, मोरया मोरया तुझीच सेवा अन्याय माझे मोरेश्वरा. गणपती बाप्पा गणरायांना आपल्या सोडलेला हळदीच ताटातला घास उचललाय, आपल्या मुखात घातलाय आणि हा नांबी म्हणतोय, बाप्पा किती थोडस तर आहे, पटपट पटपट खा, मला शाळेत उशीर होतोय, ते गुरुजी मारतील मला. आणि बाबा गेले गावाला, 2-3 दिवस आता मीच येणार, तेव्हा एवढा उशीर करत नका. गणरायानं मंद स्मित केलंय आणि म्हणतात, बाळा सुट्टी संपणार नाही बरं, काही काळजी करू नकोस. असं होय, मग निवांत खा, माझी काही हरकत नाहीये. काय त्या भक्तीला भुलले तो गणराय. आणि आता रिकामी थाळी घेऊन नांबी घराकडे वळणार. तोच त्याला एक कल्पना सुचते. बाप्पा तुम्हाला विद्येची देवता असंही म्हणतात ना? मग काय, विद्यादानी गणेशा, विद्यादानी गणेशा, माझला शिकवी मी करीन रे पाठ, देई पूर्ण ज्ञाना, अहो देई पूर्ण ज्ञाना, जीवन भर मी तुझाची रे भाट. मोरया 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 मोरया. गणपती बाप्पाचा जयकारा करतोय आणि गणराय पण प्रसन्न झालेले आहे. त्याला सांगताय, हे बघ उद्या सकाळी शुचिरभूत होऊन ये बरं. काय आनंद झालेला आहे, साक्षात बाप्पा शिकवणार आहेत. पाहिलं, रिकामी थाळी हातात घेतली आहे आणि निघालाय परत धावत धावत घरी. आणि काय म्हणतोय, तांबडे फूल तांबडे फूल दुर्वांकूर मंदाराचा तुरा, तांबडे फूल दुर्वांकूर मंदाराचा तुरा, पार्वतीचा पुत्र गणपती चाला दिसरा, पार्वतीचा पुत्र गणपती चाला दिसरा. तांबडे फूल दुर्वांकूर मंदाराचा तुरा, तांबडे फूल दुर्वांकूर मंदाराचा तुरा, पार्वतीचा
आईनं पाहिलं थाळी रिकामी आहे, बाळाला भूक लागली, त्यानं खाल्लं की काय आणि कौतुकही वाटलं की आज प्रथमच गेलाय पूजेला आणि काय हे गणपतीचा गजर करत हातच मोठमोठ्या प्रश्नांची उकल तो सहज करायचा, अनेक ग्रंथांचं पठण तो लिलया करायचा, अनेक वादविवाद सभा तो जिंकून यायचा आहे. अहो त्याच्या घरामध्ये लोकांची ही गर्दी व्हायची, त्या घराला जणू विद्यापीठाचं स्वरूप आलं होतं. आणि लहान वयातच नांबी आंदन नांबी पुरुष श्रेष्ठ असा त्याला पुरस्कारही मिळाला. अनेक ठिकाणी त्याचा मान सन्मान होऊ लागले. आणि मंडळी असं झालं की चोल देशाचा राजा त्याच्या कानावरती नांबी शास्त्रींची कीर्ती गेली. आणि हा जो चोल राजा होता तो महान शिवभक्त आणि त्याला हा तेवारम ग्रंथ हवा होता. कारण पल्लव राजाच्या काळात हा ग्रंथ लुप्त झालेला होता. फक्त भाटचारण यांच्या मुखातनं श्लोक ऐकायला येत होते, बाकी सगळं लुप्त झालेलं होतं. मग हा तेवारम ग्रंथ कुठे मिळेल? प्रजाहित कर्तव्य दक्ष असा तो राजा. त्यांनी ठरवलं की आपण नांबी शास्त्रींची भेट घ्या. आता राजा येणार, लवाजम्या सहित आलेला आहे, पण नांबी शास्त्रींचं घर आल्याबरोबर पाय उतार झालाय, झटकन पाय उतार झालाय. कारण शास्त्रातही असं सांगितलेलं आहे की ज्ञानी लोकांसमोर सदैव नम्र असावे. नांबी शास्त्रींना नमस्कार केलाय आणि मोठ्या आदरानं विचारलंय, शास्त्रीजी मी माझ्यासाठी नाही पण प्रजेच्या हितासाठी हा तेवारम ग्रंथ शोधतोय, तो कुठे मिळेल तेवढं मला सांगाल का? कृपा होईल आपली. नांबी शास्त्रीने आत्मचिंतन केले, डोळे मिटले आणि डोळे उघडलेत आणि काय सांगावं राजाला. जाई चिदंबराचे नटराजाचे सुरेख मंदिर ते. राजा काळजी करू नको, चिदंबरला जा. तिथे पुरातन असे हेमाडपंथी नटराजाचं मंदिर आहे. त्या तळघरामध्ये तुला हा तेवारम ग्रंथ मिळेल. राजानं नांबी शास्त्रींचा योग्य आदर सत्कार केलाय आणि हे सगळे जण आता चिदंबरला रवाना झाले. पाहिलंय पुरातन असं मंदिर, हेमाडपंथी, जागोजागी कोळिष्टक झळमट, कित्येक अवशेष भग्न झालेले होते, मंदिराची पडझड झालेली होती. साफसफाई केली आहे सेवकांनी आणि आता त्या तळघराचं प्रवेशद्वार सगळ्यांना सापडलंय. पदिते पेटवल्या गेलेत, मशाली पेटवल्या गेल्यात, उजेडाची व्यवस्था झाली आहे. तळघरांना हजारो कोळिष्टक बाहेर पडलेले आहेत. राजा पायऱ्या उतरून आतमध्ये आलाय. आहा, काय आनंद झालाय की त्याला असं वाटलं की कामधेनूच आपल्याला सापडली का काय. कारण मध्यभागी असे चौथरा ग्रंथराज बंदिस्त साजिरा, दगडी चौथरा होता आणि त्यावरती बासनामध्ये तो तेवारम ग्रंथ गुंडाळलेल्या अवस्थेमध्ये होता. राजा जवळ गेलाय, ग्रंथाला आदराने नमस्कार केलाय आणि बासनाची गाठ सोडली. मात्र ग्रंथ मिळून जेवढा आनंद झालेला होता तेवढा ग्रंथ हातात मिळून काही उपयोग नाही. कारण वाळवी लागली ग्रंथासी, असंख्य पाने नष्ट परियसी, श्रम व्यर्थ भासती रायासी, अतिव दुःख होत असे. काय करावं? कारण प्रत्येक पानाला, काही पानं तर अगदी भोगा झाला होता, चुराडा झाला होता, वाळवी लागलेली ग्रंथासी. काय करावं? आता हा शिवपुराणाचा प्रसार कसा करायचा? राजा विचारात पडलाय, काही सुचेना. कोण करणार या ग्रंथाची पुनर्रचना? दिवसभराच्या श्रमाने राजाला ग्लानी आलेली. नटराजाच्या समोरच बसलेत शांतपणे, हात जोडतायत आणि म्हणतायत, कैलास राणा शिवचंद्र मौळे तुझा वीर शंभो मज कोण तारी, करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवण नयनजं वा मानसं वा अपराधं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाभे श्री महादेव शंभो, जय जय करुणाभे. हर हर. काय करावं? तारक होसी तूच महेशा, शरण शरण मी तुझं गिरीशा. काय करू मी आता? मला तर काही सुचत नाहीये. हे कैलासनाथा, आता आपणच मला यातनं मार्ग दाखवा.
दिवसभराच्या श्रमानं राजाही थकलेला होता आणि त्याला तिथेच झोप लागली. आणि म्हणतात ना, मनी वसे ते स्वप्नी दिसे. आणि खरोखर साक्षात कैलासनाथ राजाच्या स्वप्नात आले आणि म्हणताय की गेले नया ते गमे व्यर्थ गेले. राजन, शोक करू नकोस. जे हातात मिळालेलं आहे ना, तरी मांडणी शुद्ध संदर्भयुक्त होतील रे आनंदी सर्व भक्त. राजन, जे गेलंय ना, खेद करू नकोस, पण जे हातामध्ये मिळालेलं आहे त्याची शुद्ध मांडणी कर आणि या शिवपुराणाचा प्रसार तू कर. या कामाला तूच योग्य आहेस. राजा स्वप्नातून जागा झालाय, आनंद झालाय त्याला की साक्षात कैलासनाथानं आपल्यावरती ही जबाबदारी सोपवली आहे. पण आता ग्रंथाची पुनर्रचना कोण करणार? आणि तेवढ्यात त्यांना नांबी शास्त्री आठवले, कारण त्यांच्यावरती साक्षात गजाननाची कृपा आहे. त्यांना गणराय प्रसन्न आहेत. सगळा लवाजमा घेऊन गावी आलेत आणि घडलेला सगळा वृत्तांत नांबी शास्त्रींना सांगितलेला आहे. नांबी शास्त्री, आपणच आता या ग्रंथाची पुनर्रचना करा, कारण आपल्यावरती साक्षात गजाननाची कृपा आहे. नांबी शास्त्रींना फार आनंद झालाय आणि त्यांनी 11 खंड रुद्र महिमा सांगणारा, रुद्राचा आकडाही 11 आणि 11 तो रुद्र महिमा सांगणारा तो ग्रंथ राजाच्या सुपूर्द केलेला आहे. राजा सुप्रसन्न झालाय. सगळं आयुष्य त्यांनी गणपतीच्या उपासनेमध्ये घालवलेलं आहे. काय आपल्याला सांगितलं? कुठल्याही कार्याची परिपूर्णता ही गजाननाच्या कृपेनंच होते. आज माझ्या घराण्यामध्ये कसलीही परंपरा नाही बरं, पण त्याच्या कृपेनं आज पुणे फेस्टिवलमध्ये मी पण, मला वाटतं 3रं वर्ष असेल, ही सेवा तो बाप्पा आपल्याकडनं करून घेतोय. बुद्धीची देवता ही गणपती सुद्धा असते आणि म्हणून आपण सगळ्यांनी गणरायाचं स्मरण करायचं आहे आणि विद्यार्थी दशेमध्येच काही उपासना आपल्या अंगी बाणवून घ्यायची. आणि हेच सार आपल्या या प्राण्याला, 2 पायाच्या मनुष्याला उपदेश करताना भैरवीच्या स्वरामध्ये गणराय काय म्हणतायत? देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी. मी पुणे फेस्टिवलचे मुख्य समन्वयक अभयजी साजेड यांना व्यासपीठावर येण्याची नम्र विनंती करते आणि महिला कीर्तनकारांचा सन्मान त्यांनी करावा असं त्यांना आवाहन करते. शिवम आणि बलरामनी इकडे यावं आणि मोमेंटोची धुरा सांभाळावी असं मी शिवम आणि बलराम. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी चित्र आणली होती तसे पुढे या रेणुका स्वरूपच्या मुली. विनंती करते दयाताई कुलकर्णी यांचा सत्कार त्यांनी करावा. हरिभक्त परायण दयाताई कुलकर्णी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हे दाद्या, हे दाद्या, हे दाद्या, अर्चनाताई मी काय करू? थोडस मागव ना. प्रज्ञाताई वाळिंबे, वैदेहीताई जोशी. अरे, आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा कीर्तन रत्न, कीर्तन विशारद, ज्येष्ठ कीर्तनकार निर्मलाताई जगताप यांचा सन्मानही अभयजी साजड यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आणि नारदीय कीर्तन महोत्सवाच्या संयोजिका, समन्वयक हरिभक्त कीर्तन विशारद निवेदिताताई मेहेंदळे यांचा सन्मान अभयजी यांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते. निवेदिताताई मेहेंदळे. त्यानंतर आणि आता कीर्तन रागिणी. आमच्या या कार्यक्रमाचं सगळं श्रेय आमच्या तन्मयताईला जाते बरं. फार पुढाकार घेते, धडपड करत आम्हाला सगळ्यांना या व्यासपीठ ती उपलब्ध करून देते. तिचं विशेष कौतुक. आणि तन्मयीचा सत्कार हाजर सर करतायत. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. यानंतर नारदीय कीर्तन महोत्सवातला आमचा छोटा कलाकार, माझा भाचा वज्र वैभव गदकर, वय वर्ष 5, नांबी याचं त्यांनी
काम केलं होतं, नांबीचा सन्मान करावा असं मी विनंती करते वज्र गडककर. आणि त्यानंतर आमचे हा म्हणजे हार्मोनियम आणि त म्हणजे तबला ओंकार जोशी. तालभूषण पंडित नचिकेत मंडळे यांचे शिष्य ओंकार जोशी यांनी इथे यावे अशी मी त्यांना विनंती करते. ओंकार जोशी मागून हार्मोनियमवर उत्तम साथ लावलेले साहिल पुंडलिक संगीत अलंकार साहिल पुंडलिक असं म्हणता येईल. आणि आकाशवाणीचे मान्यता प्राप्त आणि यानंतर एक छोटासा सन्मान आम्हाला करायचा होता, तो म्हणजे नारदीय कीर्तन महोत्सवाचे ज्यांनी आम्हाला शॉर्ट नोटीसवर भरपूर मदत केली असे नचिकेत मंडळे यांचा सन्मान तुम्ही करावा अशी मी त्यांना विनंती करते. अभय काका बाबा बरे, नचिकेत मंडळे आणि अनिकेत कुलकर्णी. पडद्यामागचे कलाकार नचिकेत मंडळे, अनिकेत चंद्रकांत कुलकर्णी. धन्यवाद अभयजी. आपण स्थानापन्न व्हावे अशी मी तुम्हाला नम्र विनंती करते. यानंतर नारदीय कीर्तन महोत्सवाची आपण शेवटची भैरवी ऐकणार आहोत. स्वामी समर्थ
अपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता वासनेला दृढ चालवावे भूदेव संतास सदा नमावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे पळपळ पळतावे सर्व आयुष्य माझे वसुनी उदरी माते जागले पूर्ण ओझे कधी न करत सेवा मी तुझी रे अनंता विषय विरत झालो तुझी आहे सत्राता मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मोरया उंदीर मामा की काय पुणेकर जोरदार गजर होऊन जाऊ दे टाळाटाळ न करता टाळी देऊन गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की 3 cheers for Pune Festival and Kirtan Mahotsav. Hip hip! Hip hip! Hip hip! धन्यवाद. सगळ्यांच्या हातामध्ये जी चित्र आहेत इथे समोर टेबल आहे त्याच्यावर ठेवायचं जाताना आणि मग होळीनं आपापल्या शिक्षकांच्या बरोबर आपण आपल्या शाळेत जाणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक. आणि एवढ्या वेळा आपण जो गणपती बाप्पा मोरयाचा गजर केलाय आपण इथे काउंटर लावला होता. सहस्त्रापेक्षा हजारापेक्षा जास्त आपण जप केलेला आहे आज. त्यामुळे आज मंगलमूर्ती आपल्यावर नक्कीच प्रसन्न आहे. आवर्जून घरी जाऊन हे सांगा की कीर्तनामधनं नामस्मरण घडलं. मी शेवटचं एकच फक्त सांगते सर्वांना आवाहन आहे की तिन्ही शाळांचे सगळे टीचर्स स्टुडंट्स आणि तिन्ही शाळांच्या प्रिन्सिपल्सना मी तन्मयी भेंडाळे निवेदिताताईंच्या वतीने धन्यवाद देते. असेच उत्तरोत्तर येत राहा आणि आमचा आनंद द्विगुणित करत राहा. सर्व श्रोतृवर्गाचेही धन्यवाद.